नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहणार आहोत. सगळेजण हेडलाईन काय असेल ह्या गोष्टीचा विचार करत असतात आणि इथे ईश्वरी सगळ्यांना ब्रेक घेऊया आपण आणि विचार करून नक्कीच काहीतरी छानशी हेडलाईन घेऊन येऊया असं म्हणत सगळ्यांना ती थोडा वेळ आराम करायला सांगते. आर्नव मात्र तिला म्हणत असतो, आत्ता तरी वेळ मारून नेली आहे पण पुढे काय करायचं टेन्शन आलेलं असतं. आणि इथे ह्या सगळ्यांवरती पाणी फिरवण्यासाठी आपली लावण्या तिथे म्हणते की हे सगळं डोक्याचं काम आहे. तुझ्यासारख्या मिडल क्लास मुलीला काय हेडलाईन सुचणार आहे आणि काय तू टॅगलाईन देणार ह्या कंपनीसाठी. तर ती तिच्याकडे इग्नोर करत पुढे निघून जाते आणि आर्नव म्हणतो, तू नक्कीच काहीतरी सुचवशील, मला भरोसा आहे. आणि ह्या गोष्टीने लावण्याचा संताप होतो की मी इथे इतकी मेहनत करते तर माझ्या हेडलाईन टॅगलाईन आवडत नाही आणि ह्या मिडल क्लासच्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांना पटत आहे. पण एक दिवस असा येईल की हे सगळेजण माझ्या पायावरती लोटंगण घालतील. इकडे अंजलीला टेन्शन आलेलं असतं. भावाच्या कंपनीवरती इतकं मोठं संकट आले, त्याच्या कंपनीवरचं संकट टाळा म्हणून ती देवीपुढे हात जोडत असते. इकडे वल्लवी ही इथे बोलत असते की आपल्या कंपनीत खूप मोठं नुकसान झाले, ह्या नुकसानीची भरपाई आता सहजासहजी होणार नाही, टाळा लागू शकतं बहुतेक, अशी छानशी न्यूज इथे ती राकेशला सांगत असते. राकेश मात्र ऐकून खूप खुश असतो की खरंच जर आर्नववरती असं संकट आलं ना तरच तो जरा मापात येईल, नाही तर तो जरा जास्तच माज दाखवून राहिला आहे. आणि वल्लवी लगेचच इथे लावण्याला अजून पुढे काय होते म्हणून विचारण्यासाठी फोन करते. तर लावण्याने सांगू लागते की हे सगळं काही मीच प्लॅन करून सगळं केलेलं आहे आणि मीच त्यांना चांगला धडा शिकवणार. त्यांना माझ्या पायावरती लोटंगण घालावंच लागेल, माझी मदत घेतल्याशिवाय त्यांना काहीही करता येणार नाही. असं सगळं मी पेरून आणि करून ठेवले. हे ऐकल्यानंतर वल्लवी म्हणते, वा तुझं छान प्लॅन आहे, याने चांगलाच कात्रीत सापडेल तुझ्या आर्नव आणि तुझ्या पायाशी तू नक्कीच लोटांगण घालत तुला स्वीकारेल आणि त्या मिडल क्लासला घराबाहेर काढेल. पण तसं ह्या दोघींचं म्हणण्यानुसार जर झालं तर जादूच समजूया आपण. हीच गोष्ट वल्लवी लगेच जाऊन राकेशला सांगू लागते की लावण्याचा असा प्लॅन आहे, तिने हे सगळं केले आणि आता आर्नव बरबाद व्हायला लागला की आर्नवला ती वर काढणार, मग त्याच्या मनात जागा निर्माण होणार आणि ही मिडल क्लास लवकरात लवकर घराच्या बाहेर जाणार. ही गोष्ट ऐकल्यावरती तर जास्तच आनंद राकेशला होतो. आणि आपली बायको काय करते पाहिलं तो देवघरात येतो, मुद्दाम त्याच्या डोक्यात एक आयडिया येते आणि लगेचच तिची ओढणी दिव्याच्या समोरात जाऊन तो असं जळणार अशी करू लागतो. तिचं काही लक्ष नसतं. पटकन तिला हाताला धरून खेचतो आणि म्हणतो, अगं तुझं लक्ष कुठे आहे, तुझी ओढणी जळत असते ना. तर ती म्हणते, माझं लक्षच नाही, मी देवाकडे आपल्या सात्विक कलेक्शनसाठी प्रार्थना करत होते. तर राकेश म्हणतो, हे बघ मी मंदिरात पण गेलो होतो एक ठिकाणी, तर तिथे ना मला कळलं की आपल्या घरात खूप जास्त निगेटिव्हिटी वाढली आणि ह्या निगेटिव्हिटीला बाहेर काढायचं असेल तर त्यांनी मला खूप सारे तोडगे पण दिले. आणि सगळ्यात पहिले ते बोलले की घरात जितकं काही सामान न वापरता असेल, म्हणजे आपण म्हणतो ना स्टोर रूममध्ये काय काय असेल ते सगळं काढून ना भंगारवाल्याला देऊन टाकूया. जेवढ्या लवकर हे सगळं शक्य होईल तेवढे संकट आपल्या चिंटूवरचे निघून जातील. असं म्हटल्यावर लगेचच अंजली इमोशनल होते आणि तुम्ही कोणत्या माणसाला बोलवत होते तर बोलवा त्यांना, आपण सामान काढूया स्टोर रूममधलं आणि लगेच भंगार विकून टाकूया. त्याला माहिती आहे भंगार नाही आहे ते जे स्टोर रूममध्ये ठेवलं आहे, त्याचे तर करोडो लाखो रुपये त्याला पाहिजे आहे आणि त्या लाखो रुपयातनं त्याला त्याचं दादांनी दिलेलं कर्ज फेडायचं आहे. तर त्याची नवीन चाल इथे कोणाच्या लक्षात येते की नाही पाहूयाच आपण. लावण्य मात्र फार खुश असते. तिने मीडियाला सगळ्यांना आर्नववरती दबाव टाकायला सांगितलेला आहे आणि त्या दबावात आर्नव नक्कीच माझी मदत मागेल आणि मीच त्याला मदत करेल आणि मग त्याला माझ्यासमोर झुकावंच लागेल. या सात्विकचं टाळं खोलण्यासाठी माझीच मदत घ्यावी लागेल असं ती तिथे स्वतःशीच बोलत असते आणि आर्नववरती आणलेल्या संकटावरती हसत असते. लगेचच ईश्वरी तिच्या समोर येऊन उभी राहते. तिने सगळं ऐकलेलं असतं आणि ती म्हणते, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील एवढं मला वाटलं नव्हतं. तू तर खरं तर प्रेम करते ना त्यांच्यावर आणि आपल्या माणसावरती प्रेम केल्यावर असं संकट आणायचं असतं, याला प्रेम म्हणतात का? आणि तुझे जे हे काही नाटकं आहे ना, हे चांगलं वागण्याची वगैरे वगैरे, हे मला नाही दाखवायची, मला कळलं आहे तुझं खरं रूप काय. तर ती म्हणते, मग जा तुझ्या नवऱ्याला सांगेन की लावण्याने असं केलं, लावण्याने तसं केलं आणि बघ तो काय म्हणतो आहे ते. मी तुला उघड सांगते, हे टाळं उघडणार नाही. ह्या सात्विक फॅशनला मी टाळं लावणार, त्याला मी वर आणले आणि आता मी त्याला हिरोचं झिरो बनवणार आणि त्याला माझी मदत घ्यावीच लागेल.
माझ्या मदतीशिवाय तो वर येणार नाही, कारण त्याच्याकडे आता टॅगलाईन नाही, हेडलाईन नाही, सगळं काही माझ्या कंट्रोलमध्ये आहे. जोपर्यंत मी त्याला मदत करत नाही तोपर्यंत तो झिरोच बनून जाणार. त्याला हिरो बनायचं असेल तर माझी मदत घ्यावीच लागेल. इतकं कॉन्फिडंटली बोलत असते ना लावण्य, आणि ती चावी देते टाळ्याची लावण्याच्या हातात, बघ तुला जमते का खोलायला असं. तर ईश्वरी ते टाळ्याची चावी परत तिच्या हातावर टेकवत तिला सांगते की मी ह्या कंपनीला जिवंत असेपर्यंत बुडू देणार नाही, आणि हे टाळं तुझ्याच हातून खोलून घेते की नाही बघ, असं म्हणत चावी तिच्याच हातात ठेवून निघून जाते. आता हा राकेश बुवा जो आहे तो आपल्या स्टोर रूममध्ये अर्णवच्या गेला आहे, आणि ज्या महागड्या भारी वजनदार खूप सारे पैसे येतील अशा गोष्टी तिथे तो डोळे फाडून पाहत असतो. आणि या सगळ्या गोष्टींवर आता त्याने हात फिरवायचं ठरवलेलं असतं. चोरी करण्याचा प्रयत्न केला पण चोरी काही करता आली नाही, बायकोकडनं पैसेही काढता आलेले नाही. आता ह्या भंगार नावाच्या गोष्टींमधनं तो खरं तर हात मारून सगळं सामान लंपास करून पैसे कमवणार, आणि ते पैसे फेडणार त्याची जी काही कर्ज आहे ती. अंजलीला हे सगळं लक्षात येईल का? अंजली समजू शकेल का राकेशचा हा काय डाव असेल हा? पुढे हेही पाहायला मिळेल की राकेशने त्याच्या माणसांना फोन करून सांगितलेलं आहे की गाडी घेऊन या, आणि मी जे सांगाल ते इथून उचलायचं. अर्णव आता लाईव्हमध्ये बसलेला आहे, लाईव्ह चालू असते, मीडिया आलेली असते. हेडलाईन काय, टॅगलाईन काय म्हणून सगळेजण त्यांना प्रश्न करू लागतात. खरं तर इथे अर्णवकडे हेडलाईन अजून ठरलेलीच नाही, तर तो मीडियाला थोडा वेळ थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चालू असतात ते. आणि मीडियातले काही मंडळीत असे म्हणतात तुमच्याकडे हेडलाईन टॅगलाईन काहीच नाही, आणि तुम्ही कसं काय स्वतःला मग मार्केटमध्ये दाखवणार की तुमचं फॅशनचं जे काही कलेक्शन आहे ते कसं चांगलं आहे वगैरे वगैरे. तिथे उलटे पलटे कितीतरी प्रश्न विचारले जातात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने खरं तर अर्णववरती दबाव टाकत असतं, आणि हे सगळं लावण्याने घडवून आणलेलं आहे. लावण्याकडे मदतीसाठी अर्णव पाहत असतो, आणि अर्णवला ती सांगते की माझ्याकडे हेडलाईन काहीच नाही आहे, मी काही नाही सांगू शकणार. त्यातच तितक्यात ईश्वरी घाईघाईने पाठीमागून येते आणि त्या लाईव्हमध्ये म्हणते की माझ्याकडे हेडलाईन तयार आहे. तर प्रत्येकजण तिच्याकडे पाहतं. खरं तर अर्णवला टेन्शन येते, काय हेडलाईन आहे, तू काय दाखवणार आहेस, मला पण सांग. पण ते आता लाईव्हमध्ये उभे असल्यामुळे त्यालाही काही बोलता येणार करता येणार. खरं तर त्याला लाजिरवाणं असं वाटणार, असं लावण्याला वाटू लागतं. पण झालं ते उलटच झालं, कारण इथे सगळ्यांसमोर ईश्वरी कॉन्फिडंटली सांगू लागते की हेडलाईन आपली तयार आहे. मीडियातली प्रत्येक व्यक्ती तिच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक ऐकत असतं, आणि त्या हेडलाईनचं मग फेस रिव्हील होतो. सात्विक फॅशन विंटर कलेक्शन, ओ मायेच्या आईच्या मायेची आणि दुष्ट न लागो अशा सगळ्या गोष्टींची. हे सगळं इतकं हिट होईल असं कोणाला वाटलं की नाही माहीत नाही, पण प्रत्येकाला ही हेडलाईन काय आवडेनाशी झाली आहे, ह्या हेडलाईनमध्ये दमच नाही आहे असं म्हणून तिथे प्रत्येकजण तिथे बसलेलं असतं. आणि सगळ्यांचे रिॲक्शन पाहिल्यावर इथे आता ईश्वरीला पण टेन्शन आलं की आपली हेडलाईन आहे कोणाला पसंत पडलेली नाही आहे, आता काय करावं तिला सुचेना. मग इथे मात्र इमोशनल झालेला अर्णव आईची आठवण काढत असतो. सात्विका म्हणजे त्याची आई, आणि हे फॅशन हब म्हणजे त्याची आईच. ते बुडलं तर आपली आई बुडेल असं त्याला वाटू लागतं. पण इथे आता मीडिया लाईव्हमध्ये पाहत असते की इतके छान एका मिनटात व्हायरल झालेला व्हिडिओवरती हजारो लाईक्स आले, कमेंट आल्या, आणि जी काही हेडलाईन होती आईच्या मायेची ऊब इतकी हिट झाली की कुणाला समजेना हे कसं काय झालं आहे. आणि प्रत्येकजण आनंदाने मग टाळ्या वाजवू लागतो. आणि इथे मीडियामधल्या काही व्यक्ती कौतुक करतात की हे जे काही कपल आहे, बिझनेस कपल, हे फारच हिट आहे, आणि यांच्या हेडलाईन्स पण हिट होत आहे. ह्या दोघांचं मनपूर्वक आभार, कौतुक सगळं काही मीडियाकडनं होत असतं. अर्णवला इतका आनंद होतो. अर्णव इथे ईश्वरीचा हातात घेत माझी बायको असं अभिमानाने सांगतो, आणि त्या दोघांचं कौतुक झाल्यामुळे इथे लावण्याच्या तोंडावरचा रंगच उडून गेलेला असतो. आणि इथे आपला अर्णव ईश्वरीला सांगू लागतो की तुझ्यामुळे आज माझी आई पुन्हा एकदा वाचली, जिवंत आहे. ईश्वरी म्हणते असं काय बोलतायत, आपण दोघं तर नवरा बायको आहे, आपल्यासाठी हे सगळं महत्त्वाचंच आहे. सगळेजण सेलिब्रेशन करण्यासाठी रात्रीची शेकोटी पेटून बसलेले असतात. तर गेम खेळायचा असतो, एक शब्द सांगायचं आणि पुढचं वाक्य बोलायचं. ईश्वरी सगळ्यात पहिले सांगते की अर्णव तुम्ही ह्या शब्दाचा अर्थ सांगा, प्रेम. तर अर्णव उठतो सगळ्यांसमोर, प्रेम म्हणजे ईश्वरी अशी कबुली देत सगळ्यांना आश्चर्यचकित असा मोठा धक्का देतो. आणि
इथे आपली ईश्वरी आता तिच्या मनातली पण गोष्ट सांगू शकेल का? हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढील अपडेटमध्ये भेटूच. धन्यवाद.